तू लीलाला इथं का घेऊन आलीस? तिची आज काहीच चूक नव्हती. तिने काही चूक केली म्हणून मी तिला इथे आणलंच नाहीये. कारण मला तिच्या आईला हे सांगायचंय की तिच्या मुलीच्या आयुष्यात काय काय घडतंय ते. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा लीलाने मला तिचा अभिमान वाटेल असं काहीतरी केलंय. घे 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 घे. ली, आई, माझं श्रीमंत मुलाशी लग्न होणार आहे. ताई, आत्ता जरी मी मेली ना तरी स्वर्गात येऊन तुला दाखवेन माझं नाक कसं वर येते. आणि ते तुझ्या लेकीने केलंय. अगं, त्या एजेंना जाळ्यात ओढणं सोपं आहे का? ते तिने केलं. मला वाटलं होतं माझ्या रेवूने बनवलेला केक घेऊन गेल्यानंतर माझ्या पदरी 4 केकच्या ऑर्डरी तरी पडतील. पण त्याच संधीचा फायदा घेऊन लीलाने एजेंनाच पदरी पाडून घेतलं. लीलानी एजेला पदरी पाडून घेतलं? काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? डोकं फिरलंय काय तुझं? आधी तो साळुंके, मग जहागीरदार. हे असं लग्न आपण करून देणार होतेस आपल्या लीलाचं? नाव नका काढू त्याचं. कोण कुठला तो साळुंखे? 4 पैशांसाठी आपण काय आपल्या लीलाचं लग्न त्याच्याशी लावून देणार हो? आणि एजे? कोट्या दिशे आपल्या लीलाचं त्यांच्याशी लग्न झालं की लीलाच्या आयुष्याचं सोनं होईल. लीलाचं सासर श्रीमंत म्हणजे आपण श्रीमंत, आणि आपण श्रीमंत म्हणजे माझ्या रेवला चांगलं मोठं स्थळ येणार. आई, अगं पण ताईच्या बाबतीत काय? ताईच्या बाबतीत काय? नाही, काही नाही. अगं बोल ना, बोल बोल. ताईच्या बाबतीत काय? बोल. तुला ना काही अक्कल नाहीये. तुम्ही हो, तुम्ही तर मोठे आहात ना, तुम्हाला कळत नाही? अहो, असं काय करता? जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत हिच्या अंगाला इतकं सोनं लागलंय कधी? आज लागलं. विचार करा, नुसतं नाव जाहीर केलंय तर इतकं सोनं आलंय. लग्नात काय करतील? कालिंदी, तुझ्या स्वार्थीपणाची हद्द झाली. हा, तुला फक्त आणि फक्त पैसा दिसतोय. तुला ते एजंटचं वय नाही दिसत. त्याचं वय जास्त आहे म्हणूनच तर लीला त्या घरात सासू म्हणून जाणार आहे. मी तुम्हाला सांगते, 30-35 वर्ष संसार केल्यानंतर बायकांना सासू होण्याचं सुखच मिळत नाही. आई गो, किती नशिबाने सगळं आयतं मिळतंय. आई गो. आणि आनंद? आपल्या लीलाला हक्क मिळतील, पण तिला त्या घरात आनंद मिळेल? मोहिते, एक गोष्ट लक्षात ठेवा. महिन्याच्या शेवटी सगळे खर्च भागवायला आपल्याला पैसा लागतो. त्या साळुखीचा हप्ता फेडला की त्या महिन्यात तांदूळ भरतो आपण, डाळी भरता येत नाही. आयुष्य जगायला ना पैसा लागतो, प्रेम नाही. आणि कोण म्हणालं प्रेम होत नाही? संसार सुरू झाला ना ते होईल आपोआप. मला एक गोष्ट कळत नाही, जी गोष्ट आपल्याला आयुष्यात कधीच मिळाली नाही, ती जर आपल्या मुलीला मिळत असेल तर काय हरकत आहे? याहून चांगलं स्थळ दुसरं कुठलंही मिळणार नाही. ए माझ्या सोन्या, ऐक ना, आता तुझे दागिने ना मला काढून दे. ते काय होतं, तुझ्याकडून वस्तू हरवतात ना, इकडे तिकडे जातात ना, म्हणून दे.
ताई, अगं काय झालंय? अगं तू का काही बोलत नाहीयेस? तुला माहिती होतं का हे सगळं असं होणार आहे ते? आणि म्हणून आपल्या फॅमिलीने तिकडे बोलवलं होतं का? तू त्यांना सांगून टाक ना, तुला हे लग्न नाही करायचंय. अगं ताई बोल ना काहीतरी. ताई तू अशी गप्प कधी बसत नाहीस, ताई बोल. हे सगळं तुझ्यामुळे होतंय लीला. तुझ्यामुळे माझी नोकरी गेली. तुझ्यामुळे एजंटनी माझा अपमान केला आणि मी हातातलं खेळ असल्यासारखं मला इथे आणून सोडले. हे सगळं मी विसरणार नाही. सगळ्याचा बदला घेणार. या सगळ्याचा बदला हा विक्रांत घेणार. कोण लागून गेली ही लीला? तेच ना, त्या फालतू लीलाचे पाय धुवावे लागले आपल्याला. तिच्या पायात पैंजण घालावं लागलं. माज तर इतका करत होती की तिच्या चपलाही दुर्गावहिनीनं काढाव्या लागल्या. दुर्गावहिनी, तुम्हीच सांगितलं होतं ना, एजंटची बायको घरात आली तर ती एजंटना कंट्रोल करेल. पण ही तर आपल्यालाच कंट्रोल करते. पार्टीमध्ये पण सगळ्यांना एंटरटेनमेंट मिळालं. सगळे हसत होते आपल्यावर. मागच्या पार्टीत लीलाने एजंटचा अपमान केला आणि ह्या पार्टीत दोघांनी मिळून आपला अपमान केला. अरे बस करा आता. किती वेळ आपण तेच तेच बोलणार आहोत. झाली पार्टी, आता संपली केव्हाच. पार्टी जरी संपली असली ना, तरी त्या मुलीमुळे आपल्या आयुष्याची सर्कस आत्ता सुरू होणार आहे. अख्ख्या जगाला माहितीये की ती मुलगी काही कामाची नाहीये. तरीही एजंटनी अख्ख्या घराची जबाबदारी त्या मुलीवर टाकली आहे. आणि तसल्या धांदरट मुलीला आम्ही सासूबाई म्हणायचं? तुम्हा दोघांना तरी त्या मुलीला आई म्हणणं बरोबर वाटतंय का? बघा कसं एकेका गोष्टीचं नशीब उजळतं. हा, आजपर्यंत या बॉक्सने सुद्धा खोटेच दागिने बघितले होते. पण लीलामुळे यांचंही नशीब फळफळलं. अहो, की तुम्ही मला नेहमी विचारता ना की मी लीलाला सारखं तुमची मुलगी असं का म्हणते. पण आज मी अभिमानाने सांगते की लीला माझी मुलगी आहे. हो हो, लीला माझी मुलगी आहे आणि ह्याचा मला इतका आनंद आहे. लीलाने मला तिचा अभिमान वाटेल असं काहीतरी केलं. आई ग, आयुष्य जगायला ना पैसा लागतो, प्रेम नाही. अगं माझी लाडाची ग, माझं बाळ ग. ए सोन्या, हा, मला इतका आनंद झालाय ना. आज मी अभिमानाने सांगेन की लीला माझी मुलगी आहे. मला ना तुला शाबासकी द्यावीशी वाटते. शाबास शाबास.
ताई, अगं खरं सांग ना, तुला आवडलेत का ते एजे? तुला खरंच हे लग्न करायचंय का? आपण त्यांच्या मुलांपेक्षा पण लहान होत आणि तुझं जर खरंच लग्न झालं ना तर ती मुलं तुला आई म्हणतील. कसं वाटेल ते? चालणार आहे का तुला? अगं त्यात काय एवढं? हे बघ, नवीन लग्न झालं ना की नवीन नाती पदरी पडतात. त्यात काही एवढं मोठं नाहीये. नवरा सून ही नाती पदरी पडायला हवीत ना, का सासू आणि आई ही नाती जोडायची का ह्या वयात आपल्या लीलानी? कालिंदी तू विसरतेस, अगं एजेंचं हे दुसरं लग्न आहे. त्यात काय एवढं? आणि तुम्ही विसरताय का? तुम्ही माझ्याशी लग्न केलं तेव्हा ते तुमचं दुसरं लग्न होतं. अगं आई, पण तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा बाबा तरुण होते आणि तुमच्या वयात पण तसं फार अंतर नव्हतं. रेव, एकतर ना तू आगाऊपणे बोलतेस आणि दुसरं, माझी आई यांच्या लग्नाच्या वेळी जे बोलली होती ना मला, तेच तू पुन्हा मला ऐकवू नकोस. वयाचं काय एवढं? जगायला ना पैसे लागतात. वयाचं काही देणं घेणं नाही. तसेही ते जे तरुण दिसतात, बाई केवढ्या हजारो मुली जीव ओवाळून टाकत असतील त्यांच्यावर. असा देखणा माणूस आपल्या लीलाच्या प्रेमात पडलाय. हे कसं विसरताय तुम्ही? कालिंदी, एजे प्रेमात पडले का नाईलाजाने लग्न करतायत यापेक्षा लीलाला काय वाटतं ना हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. हं? हे बघ बाळा, लग्न हा आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा असतो. खूप विचार करून निर्णय घ्यायचा असतो. कालिंदी ज्या वेळेला त्या साळुंकेला घेऊन आपल्या घरी आली होती ना, माझा संताप अनावर झाला होता. त्या साळुंकेला तुझ्याशी लग्न करायचं होतं. अगं तुझं वय आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट वयाचा आहे तो. मी हे लग्न कधीच होऊ दिलं नसतं. पण साळुंके आपल्या घरी आला होता म्हणून मी त्याला जा म्हणून सांगू शकलो. पण आजची परिस्थिती वेगळी होती ग. आपण एजंटच्या घरी पार्टीला गेलो होतो. ज्या वेळेला तुझं नाव घेतलं गेलं ना तेव्हा क्षणभर मी भांबावलो. काय करावं मला कळेना. तो सगळा प्रकार कसा थांबवावा ना या विवंचनेत तिथे वेडासारखा उभा होतो. एका क्षणाला मी तिथून निघालो पण कालिंदीने मला रोखला. त्यावेळेला मी तुझ्याकडे बघितलं. मला वाटतं तू नक्की काहीतरी बोलशील, काहीतरी व्यक्त होशील, पण नाही. तिला तू शांतपणे उभी होतीस. तुझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. का केलंस असं? तू त्यावेळेला बोलायला हवं होतंस ना. का नाही बोललीस तू? सांग ना मला, का नाही बोललीस तू? मी देवासमोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करेन, पण तू पण नीट विचार करून शब्द दे, कारण की तुलाही तो पाळावा लागेल. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. मी माझा शब्द नक्की पाळेन. ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हं? हे बघ, साळुंके असो किंवा एजे असो, लखपती असो करोडपती असो, माझं आजही तेच मत आहे. तडजोड म्हणून तू हे असं नातं जोडू नकोस. एजेने फक्त तुझं नाव जाहीर केलंय. पण हे बघ बाळा, कुणाच्याही दबावाखाली येऊन हे लग्न करण्याची काहीही गरज नाहीये. हं? मी एजेना जाऊन भेटणार आहे, त्यांच्या आईशी बोलणार आहे आणि हे लग्न थांबवा असं सांगणार आहे त्याला. काळजी नाही करायची, काळजी नाही करायची. तुम्ही काय वाटेल ते बोलताय? आणि मला सांगा, ते एजंटनी काय हिच्याशी बोलल्याशिवाय हे सगळं केलं असेल का? ओ, माहिती असणार तिला. बर, तुम्ही थांबा, मी तुमच्या समाधानासाठी विचारते ती. हा बाई, ए माझी बाई सोन्या, तू सांग, तुला हे लग्न करायचं की नाही? ती होच म्हणणार आहोत. आईचं मन मोडवणार नाही.
हो की नाही ग? कालिंदी ती अगं तिला बोलू दे ना. तुम्हाला काहीच कळत नाही. जरा बघा हा चेहऱ्याकडे बघा तिच्या. भारावून गेली ती. इतकं सोनं कधी तिने आयुष्यात बघितलं नाही ना, म्हणून गप्प असे. तुमचं आपलं काहीतरीच काळजी करू नका. हे बघा आता लीलाचं जे काही होत आहे ना ते चांगलंच होतंय. माझ्या लीलाच्या आयुष्यात आता काहीही वाईट होणार नाही. झालं तर चीजच होय. कालिंदी तू हे काय बोलतेस? लीला माझी बाय, तुझा तो नेकलेस मी डोळे भरून बघून घेते हा. म्हणजे मग मी तो कपाटात ठेवायला मोकळी. पण ती लीला या घरात नकोय हे कोण सांगणार? अगदी बरोबर आहे दुर्गा वहिनी. मी आज जर का आपण गप्प बसलो ना तर आयुष्यभर आपल्याला गप्प बसावं लागेल. आपल्याला कायम योग्य निर्णय घ्यायला शिकवणारे एजे जर स्वतःच्या आयुष्यातले निर्णय चुकीचे घेत असतील तर त्यांना अडवावंच लागेल. मी ठरवलंय काहीही झालं तरी मी एजंटशी बोलणारच. कालिंदी तू हे जे काय करतेस ते तुला बरोबर वाटतंय? आपल्याला ना एकच मुलगी नाहीये. लीलाच्या पाठोपाठ रेऊचं लग्नही आहे. डोक्यावर एक मोठं कर्ज आहे. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना तर हे जे काही चाललंय ना ते योग्यच आहे. आणि मला एक सांगा की ह्या लग्नामुळे जर आपले सगळे प्रश्न सुटणार असतील, आपल्या घराला छान दिवस येणार असतील तर काय हरकत आहे? आणि तसंही हे लग्न मी तिच्यावर लादलंच नाहीये. मी तिच्या प्रेमाला आशीर्वाद देते फक्त. कालिंदी हे काय बोलतेस? अहो बरोबरच ते बोलते. ते बघा मागे नाही का ती जळकी ग्रीटिंग सापडली होती ती, आणि या लीलाचं फोनवर तासनतास चोरून बोलणं हे सगळं त्या एजंटसाठी होतं. तुम्हाला ना काही कळतच नाही. आई अगं ते ग्रीटिंग कार्ड काय ग्रीटिंग्स? तू थांब ग. आणि मला सांगा लीला आणि एजंटचं काही नसतं तर त्या एजंटनी एवढी मोठी गिफ्ट आणून दिली होती. ती कशी काय? बोला बोला. नाही नाही हे शक्यच नाही. लीला सांग ना खरं कारण काय आहे ते सांग ना. नाही, तुझ्या आईलाही कळू दे ना तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते सांग ना बाळा. नाही मला माहिती आहे की तुला त्या एजंटशी लग्न करायचं नाहीये. मी एजंटशी जाऊन बोलतो आणि त्यांना सांगतो की माझ्या लीलाला तुमच्याशी लग्न करायचं नाही म्हणून. ठीक आहे? माझ्या बहिणीचं आयुष्य संकटात आहे. प्लीज तुम्ही त्या विक्रांतला शिक्षा द्या. मी देवासमोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करेन, पण तू पण नीट विचार करून शब्द दे, कारण की तुलाही तो पाळावा लागेल. माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये. आणि म्हणूनच तुझं काम मी परफेक्टली केलेलं आहे. आता तुझी टर्न. येस येस अंकल, मी एका पायावर तयार आहे. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. माझ्याशी लग्न कर. बाबा, कार्यक्रमात जे काही घडले ते माझ्या मनाप्रमाणेच होते. आणि हे लग्न सुद्धा मी माझ्या मर्जीनेच करते.